Hello students, welcome to my channel. My name is Pooja. Today we are going to discuss about Pythagoras theorem. आपण पायथागोरस बद्दल डिस्कशन करणार आहे. पायथागोरस हा एक मॅथमॅटिशियन आहे. त्यांनी राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत एक स्पेशल प्रॉपर्टी आपल्याला सांगितली आहे, तीच आपण डिस्कशन करणार आहे. तीच प्रॉपर्टी जेव्हा तुम्ही प्रूफ करता तेव्हा ते ॲज अ थेरम ओळखलं जातं, पायथागोरस थेरम, किंवा तुम्ही त्याला पायथागोरस प्रॉपर्टी असं म्हणू शकता. सो पायथागोरस प्रॉपर्टी काय आहे बघा. पायथागोरस प्रॉपर्टी आहे hypotenuse square is equals to height square plus base square. ठीक आहे, दिस इज युअर पायथागोरस प्रॉपर्टी. आता सगळ्यात महत्वाचं हायपोटेन्यूस काय. हाईट आणि बेस तुम्हाला आतापर्यंत माहित आहे. हाईट मीन्स युअर स्ट्रेट लाईन, ठीक आहे, जे 90 डिग्री अँगल तयार करते त्याला आपण स्ट्रेट लाईन म्हणतो, हाईट म्हणतो. बेस ज्याच्यावर परपेंडिक्युलर लाईन आहे तो बेस असतो, ठीक आहे, हे ओळखीचं आहे आपल्या. पण व्हॉट इज अबाउट हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस कसा ठरवायचा. सो हायपोटेन्यूस इज युअर अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री. हायपोटेन्यूस इज युअर अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री. आता 90 डिग्री जर आहे तर याचा अर्थ तुम्हाला कोणता ट्रायंगल लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट सांगायची राहिली, पायथागोरस थेरम हा ट्रायंगलला ऍप्लिकेबल आहे. कोणाला ऍप्लिकेबल आहे. ट्रायंगलला ऍप्लिकेबल आहे. ट्रायंगल मध्ये तुम्ही आउट ऑफ 3 साइड्स पैकी 2 साइड जर दिल्या असतील तर तुम्ही तिसरी साइड काढू शकता. इट मीन्स आउट ऑफ 3 साइड्स इफ दे आर गिवन अस वी आर एबल टू फाइंड रिमेनिंग 1 साइड. ओके, सो हायपोटेन्यूस, हाईट, बेस and hypotenuse means your opposite side of 90 degree. It means this triangle will be a special triangle. It must be right angle triangle. कोणता ट्रायंगल पाहिजे आपल्याला. राइट अँगल ट्रायंगल. समजतंय. So this property is applicable for triangle. And what is your property. Hypotenuse square is equals to height square plus base square. आता मी एक ट्रायंगल ड्रॉ करते आणि तुम्हाला छानपैकी एक्सप्लेन करते. ओके, See, this is your triangle, right angle triangle ABC. हा राइट अँगल ट्रायंगल, त्याच्यामध्ये अँगल बी काय आहे 90 डिग्री आहे. तर ह्याच्यावर जर आपण पायथागोरस अप्लाय करायचं म्हटलं तर कसं सांगणार. इन ट्रायंगल, इन विच ट्रायंगल. इन राइट अँगल ट्रायंगल, इन राइट अँगल ट्रायंगल ABC. हा राइट अँगल ट्रायंगल मध्ये अँगल काय सांगणार. बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय येणार बरं. पायथागोरस थेरम नुसार हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर म्हणा, किंवा हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. ओके, प्लीज टेल मी. हायपोटेन्यूस इज योर AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. समजलं. सो हे असं ऍप्लिकेबल आहे. AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. समजतंय. म्हणजे कुठल्याही ट्रायंगल मध्ये म्हणण्यापेक्षा स्पेशल राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर 3 साइड पैकी 2 साइड दिल्या असतील तर तिसरी साइड करण्यासाठी हमखास आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करता येतो. हे कायम लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर दुसरा ट्रायंगल असेल ज्याच्यामध्ये कुठलं ॲक्यूट अँगल वगैरे असेल, हाईट अवेलेबल नसेल, तर तेव्हा मात्र एक हेरॉन्स फॉर्म्युला आहे, तो एक्सप्लेन करेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि स्पेशल राईट अँगल ट्रायंगलसाठी पायथागोरस थेरम एक लक्षात ठेवा तुम्ही. सो AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता याच्यावर मी काही शॉर्टमध्ये पटपट 2-3 एक्झाम्पल घेते आणि तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, ठीक. ओके, हायपोटेन्यूसच्या बाबतीत एक स्पेशल गोष्ट सांगायची राहिली आहे. Hypotenuse is the special side of right angle triangle, is the longest side of triangle. Hypotenuse ही right angle triangle ची longest side असते. काय असते. longest side. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आपण आता अप्लाय करू. ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिलंय. हायपोटेन्यूस दिलाय, बेस दिलाय आणि हाईट काढायची. तर आपण इथे पायथागोरस अप्लाय करू शकतो. बाय पायथागोरस थेरम किंवा पायथागोरस प्रॉपर्टी. AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर किती आहे 5 स्क्वेअर. AB इज योर X स्क्वेअर प्लस BC इट्स योर 3 स्क्वेअर. वी वॉन्ट ओनली X स्क्वेअर नो, सो नो नीड ऑफ दॅट 3 स्क्वेअर. सो इट्स 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. इथे साइड शिफ्टिंग केली आहे. X त्याच पोझिशनला आहे. 3 स्क्वेअर इकडे घेतला, इट्स मायनस 3 स्क्वेअर झालाय. इट्स 25, इट्स 9,
and total is your 16 and 16 चा square root काय येणार आहे? Square become square root of 16. It's 4. So your answer will be 4. Your answer will be 4. Any doubt? सोपा आहे. पायथागोरस कधी अप्लाय करायचं लक्षात राहील तुमच्या. पायथागोरस हा आपल्याला तीन राईट अँगल ट्रायंगलच्या 3 साइड पैकी 2 साइड दिलेल्या असताना तिसरी साइड काढताना यूज करायचा आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल बघा. त्याच्यामध्ये आपल्याला हायपोटेनियस काढायचे. सेम अप्लिकेबल आहे. इट्स PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. PR स्क्वेअर किती? X स्क्वेअर. PQ इज योर 15 स्क्वेअर. QR इज योर 5 स्क्वेअर. 15 चा स्क्वेअर किती? 225. 5 चा स्क्वेअर 25. इट्स 250. So is this correct? 15 square. 15 square is 25. It's 1, 6, 5 ones are 5 and it's 5 twos are 10. Yeah, it's correct. It's 250. So we want only x, no? We want only x. So under root 250. 250 is it perfect square? परफेक्ट स्क्वेअर आहे 250 नाही. तो कशाचा मल्टिप्लाय आहे मग? परफेक्ट स्क्वेअरचा मल्टिप्लाय आहे का कोणता आहे? 25 चा आहे. 25 10 जा 250. सो इट्स 5 अंडर रूट 10. 10 कोणाचा परफेक्ट स्क्वेअरचा मल्टिपल आहे का? नाहीये. मग ते ऍज इट इज राहणार. 5 रूट 10 इज युअर व्हॅल्यू ऑफ हायपोटेनियस. समजतंय? थर्ड मध्ये बघा. ट्रायंगल EFG इथे लिहू शकता इन ट्रायंगल PQR. तसंच इथे इन ट्रायंगल EFG बाय पायथागोरस प्रॉपर्टी और थेरम. काय बरं सांगणार आपण? हायपोटेनियस स्क्वेअर. हु इज युअर हायपोटेनियस हियर? EG स्क्वेअर इज इक्वल्स टू EF स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर. EG स्क्वेअर किती आहे? इट्स 17 स्क्वेअर. EF इज युअर X स्क्वेअर. FG इज युअर X स्क्वेअर. सो 17 स्क्वेअर मायनस X स्क्वेअर इज इक्वल्स टू X स्क्वेअर. 17 चा स्क्वेअर किती आहे? इथे काढू शकता असं. 7 चा स्क्वेअर 49. 1 चा स्क्वेअर 1. 7 1 जा 7. 7 2 जा 14. It's 982. 289 minus 16 is equals to X square. So X square is equals to किती आहे? सबट्रॅक्शन. 9 minus 6 is 3. 8 minus 1 is 7. It's 273. So X is equals to under root 273. आता ह्याला पुढे तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. ठीक आहे. सोपं आहे. समजलंय? ओके.